स्वागत. इयत्ता 10वीचं सेतू अभ्यासक्रमातील एलो स्टेटमेंट 6 यामध्ये एक्सप्लेन अ कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम ॲक्टिव्हिटी नंबर 1 आपण बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. यात आपल्याला करायचं आहे काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत ते आपण बघूया. सुरुवातीला मेक द स्टुडंट अवेअर ऑफ स्ट्रक्चर अँड ऑफ द क्वेश्चन. सो इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर्स, इन्स्ट्रक्शन आहे टीचर्ससाठी काही, की चेक वेदर द स्टुडंट्स आर फॅमिलियर विथ WH टाईप क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांना WH टाईपचे क्वेश्चन्स माहिती आहे की नाही याविषयी माहिती करून घेणे आहे आपल्याला. देन आस्क द मिनिंग अँड यूज ऑफ द WH वर्ड्स. WH शब्दांचा अर्थ आणि त्याचं उपयोग कसा करायचा ते जाणून घ्यायचं आहे. अँड एलाइट सम सेंटेन्स beginning with WH words. Encourage them to revise the structure of WH type questions and try to remember the WH questions. विद्यार्थ्यांनी करायचं आहे. Make a list of WH words. विद्यार्थ्यांनी करायचं आहे. Write the meaning of WH words and try to relate their functions. Write down the structure. विद्यार्थ्यांनी WH क्वेश्चनचे वर्ड्स जे आहेत WH वर्ड्स जसं की आहेत व्हाय आहे, व्हॉट आहे, हू, व्हेन, व्हेअर, होम, हुज, होम, व्हिच या प्रकारचे जे शब्द आहेत WH शब्द त्यांचं रिलेट कशाशी होतं, काय होतं ते समजून घ्यायचं आहे किंवा त्याची माहिती त्यांना आहे की नाही आहे याचा विचार तुम्ही लोकांनी करायचा आहे. ओके, सो इथे खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण बघूया. काही WH वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या WH वर्ड्सवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, वाक्य दिलेली आहेत. तर आपण बघूया. इथे बघा, हू, व्हेन, व्हॉट, व्हाय, व्हेअर, व्हिच एवढे WH वर्ड्स दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 वर्ड्स. ओके, आणि या 6 वर्ड्सवर आधारित काही वाक्यसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. तर मला वाटतं वाक्य तुम्हाला क्लिअर दिसत नसतील तर मी तुम्हाला ते झूम करून दाखवत आहे. हू, व्हेन, व्हॉट, व्हाय, व्हेअर, व्हिच. सगळ्यात आधी मला सांगा, हू म्हणजे कोण? हू म्हणजे यस कोण, हू म्हणजे कोण, राईट. व्हेन म्हणजे केव्हा, राईट. व्हॉट म्हणजे काय, राईट. व्हाय म्हणजे का, राईट. व्हेअर म्हणजे कुठे. विच म्हणजे विच है ना, काय, विच किती असं म्हणू शकतो आपण. ओके, सो किंवा कोणते असं म्हणू शकतो आपण. सो बघूया आपण याचं आता डिटेल्स थोडं झूम करून बघूया आपण. सो हू इज दॅट बॉय. त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं की माय ब्रदर टॉम. पिक्चरमध्ये दाखवले चित्र बघा की व्हेन इज द पार्टी ऑन फ्रायडे ॲट 2 o'clock. व्हेन इज द फ्रायडे, कोण म्हटलं आहे? व्हेन म्हणजे कधी. घडीचं चित्र दाखवलं आहे बघा. व्हेन इज द पार्टी ऑन फ्रायडे 2 o'clock. ओके, सो व्हॉट इज ऑन द टेबल. टेबलवरती काय आहे? देर इज अ पेन्सिल. एक वस्तू आहे, राईट, एक वस्तू आहे. देन व्हाय आर यू लेट. इथे बसचं चित्र दाखवलेलं आहे. व्हाय आर यू लेट. ओके, सो बिकॉज आय मिस माय बस. रिझन सांगितलं बिकॉज. व्हाय? बिकॉज. रिझन सांगितलं कारण. ओके, व्हेअर इज युअर बुक. इट इज इन द बॅग. व्हेअर म्हणजे कुठे. ओके, नेमकं प्लेस आहे ते सांगायचं आहे व्हेअरने. विच इज युअर ॲपल म्हणजे 2 गोष्टी जर दिल्या असतील तर कुठली गोष्ट तुझी आहे. ओके, सो द ग्रीन वन इज माय ॲपल. ओके, सो या पद्धतीने एक रिलेट कसं करायचं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. अँड नंतर आपण पुढे काही गोष्टी दिल्या आहेत त्या जाणून घेऊया. ॲक्च्युली इथे शब्द जे आहेत WH आर रेफर्ड फॉर व्हॉट. कशासाठी रेफर केले गेलेले आहेत हे शब्द जे आत्ता आपण बोललो ना, अगदी तेच आहे. सो who is referred for a person, right? Who is referred for a person. What is referred for what is referred for things or action. Things वस्तूंसाठी किंवा ॲक्शनसाठी, कृतींसाठी what हा शब्द वापरला जातो. When it is referred for time means not only a watch. फक्त घडी नाही तर दिवस, रात्र, परिस्थिती. ओके, ह्या सगळ्या जुनं नवीन म्हणजे अशा टाईमशी रिलेटेड आहे व्हेन. ओके, सो व्हेअर इज रिलेटेड विथ a place. Where is related with a place. Okay, then why is related with a reason, any reason. Okay, or what something happened, जे काही घडलेलं आहे त्याशी रिलेटेड why. आणि how is related with a number or the way something is done. एखादी गोष्ट काही वेगळ्या पद्धतीने झाली असेल सो मेथड ज्याला म्हणू आपण, द वे आपण म्हणू. ओके, त्याशी हाऊ हा शब्द रिलेटेड आहे.
ओके. सो आता या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, सॉरी क्वेश्चन्स नाही, काही वाक्य दिलेली आहेत आणि ॲक्च्युली इट्स नॉट क्लिअर, ही इमेजेस क्लिअर नाही मुळात या पुस्तकामध्ये. तरी पण तुम्हाला समजेल या पद्धतीने मी थोडं झूम करण्याचा प्रयत्न करतो आहे एक एक, आणि प्रयत्न करा की वाचता येईल तुम्हाला. ओके. आणि इथे म्हटलं आहे की आस्क मी 2 क्वेश्चन्स, मला 2 प्रश्न विचारा. हे जी वाक्य दिलेली आहेत ना, त्या प्रत्येक वाक्यावरती आपल्याला काय करायचे आहेत, 2-2 क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. ओके. तर मला वाटतं इथे जवळपास 7 वाक्य दिलेली आहेत, आता 4 आपल्याला दिसत आहेत सध्या. तर त्यावरती आपल्याला 2-2 क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. बघा पहिला सेंटेन्स की गेस व्हॉट आय जस्ट गॉट अ पपी. गेस व्हॉट आय जस्ट गॉट अ पपी, याच्यावरती 2 क्वेश्चन्स आपल्याला तयार करायचे आहेत. तर काय होऊ शकतील याच्यावरचे क्वेश्चन्स, व्हॉट आय गॉट, व्हॉट आय गॉट जस्ट, हा प्रश्न होऊ शकतो आहे. त्याचं उत्तर येईल अ पपी, राईट ना. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय होऊ शकेल की व्हॉट शुड यू डू, व्हॉट शुड यू डू, तुला काय करायला पाहिजे आहे ना. गेस व्हॉट, और व्हॉट डू आय टेल टू यू, व्हॉट डू आय टेल टू यू, मी तुला काय करायला सांगितलं, गेस करायला सांगितलं. सो या प्रकारचे 2 प्रश्न आपण तयार करू शकतो आहे. नेक्स्ट वाक्य बघा की आय एम सो टायर्ड आफ्टर एव्हरीथिंग आय डीड टुडे. आय एम सो टायर्ड, मी आज एवढं सगळं काही केलं की मी खूप थकलेलो आहे. ओके. सो क्वेश्चन याचे होऊ शकतात 2. व्हॉट आय डीड टुडे, व्हॉट आय डीड टुडे, एव्हरीथिंग है ना, की खूप काही केलं, एव्हरीथिंग आय डीड टुडे. एक प्रश्न असा होऊ शकतो की व्हाय आय बी टायर्ड, और व्हाय आय एम सो टायर्ड, बिकॉज आय डीड टुडे एव्हरीथिंग, मी सगळ्या काही गोष्टी आज केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी थकलेलो आहे, असं याचं एक क्वेश्चन होऊ शकतो आहे. बघा मी सिम्पल तुम्हाला क्वेश्चन्स सांगतो आहे, साधे साधे प्रश्न जे आपण तयार करू शकतो आहे. थर्ड सेंटेन्स बघा, मार्कस इज इन द हॉस्पिटल. मार्कस कुठे आहे, हॉस्पिटल. सो व्हेअर इज मार्कस, इज इन द हॉस्पिटल. और हु इज इन द हॉस्पिटल, मार्कस इज इन द हॉस्पिटल. 2 क्वेश्चन्स झाले तयार. नेक्स्ट बघा की माय डॅड इज इन कॅलिफोर्निया धिस वीक. याचे सेम त्या पद्धतीचे क्वेश्चन्स होतील की व्हेअर इज माय डॅड, इज इन कॅलिफोर्निया. ओके. व्हेन माय डॅड इज इन कॅलिफोर्निया इन धिस वीक. ओके. या पद्धतीने याचे उत्तर होऊ शकतात. सो अशी या ठिकाणी 4 प्रश्नांचे 8 क्वेश्चन्स झाले आहेत. आता पुढली 3 क्वेश्चन्स आपण बघूया. पुढचे 3 क्वेश्चन्स बघा की माय सिस्टर डिडंट गो स्कूल टुडे. हा वाक्य आहे, याच्यावरचे 2 प्रश्न काय तयार होऊ शकतील. हू डिडंट गो टू स्कूल टुडे, माय सिस्टर, याचं उत्तर येईल व्हेन माय सिस्टर डिडंट गो टू स्कूल टुडे, याचं उत्तर काय येईल, टुडे येईल. ओके. राईट. आणि नेक्स्ट सेंटेन्स बघा की आय डिडंट गेट व्हॉट आय वॉन्टेड फॉर क्रिसमस. आय डिडंट गेट व्हॉट आय वॉन्टेड फॉर क्रिसमस, क्रिसमससाठी मला जे पाहिजे होते ते मला काही मिळालेलं नाही. क्वेश्चन्स काय होतील, व्हॉट आय डिडंट गेट, व्हॉट आय वॉन्ट, याचं उत्तर काय होईल, व्हॉट आय वॉन्ट, जे मला पाहिजे ते मला मिळालं नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कसं होईल की व्हेन आय डिडंट गेट व्हॉट आय वॉन्ट, व्हेन आय डिडंट गेट व्हॉट आय वॉन्ट, जे मला पाहिजे ते मला कधी मिळालं नाही, फॉर क्रिसमस और ऑन अ क्रिसमस, राईट. ओके गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा की माय बर्थडे इज नेक्स्ट वीक. माय बर्थडे इज नेक्स्ट वीक किंवा इन नेक्स्ट वीक असेल. ओके. सो क्वेश्चन काय होईल की व्हेन इज माय बर्थडे, नेक्स्ट वीक, राईट. व्हॉट इज इन नेक्स्ट वीक, माय बर्थडे. ओके. सो ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स तयार करता येतील आहे तुम्हाला, आणि असे क्वेश्चन्स आपल्याला तयार करता येऊ शकतात. सो या ठिकाणी अजून काय दिलेलं आहे आपण बघूया की काही द टीचर विल आस्क स्टुडंट टू कम आउट द क्वेश्चन्स विथ WH वर्ड्स बाय गिव्हिंग देम हिंट्स. विद्यार्थ्यांना WH शब्दांवरनं WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि टीचर्स ते तुम्हाला करण्यासाठी मदत करतील. इथे प्रॅक्टिस दिलेली आहे बघा. सिमिलर ॲक्टिव्हिटी विल बी गिव्हन, मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स, फ्रेमिंग द क्वेश्चन्स. अशा प्रकारचे बघा काही शब्द दिले जातील तुम्हाला, आणि जसं हू, व्हॉट, वेअर, व्हेन, वाय, हाऊ असे शब्द दिल्यानंतर त्या शब्दाशी जोडून चित्रसुद्धा दिले जातील आणि त्याची मॅच द पेअर तुम्हाला करावे लागू शकतात, फिल इन द ब्लँक्स तुम्हाला करावे लागू शकतात.
तर असं काही या ठिकाणी दिलेलं आहे पिक्चर्स वगैरे. तर आपण बघू शकता की हूमध्ये काय दाखवलं आहेत. हू म्हणजे मध्ये पर्सन्स पूर्ण दाखवलेले आहेत. व्हॉटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत, वस्तू दाखवलेल्या आहेत. ओके. वेअरमध्ये प्लेसेस दाखवले आहेत वेगवेगळे. व्हेनमध्ये वेळ दाखवले आहे, सूर्य, चंद्र, घड्याळ. ओके. वायमध्ये फक्त लिहिलं आहे बिकॉज, कारण त्याचं उत्तरच बिकॉज होईल. आणि हाऊ म्हणजे पद्धती आहे ना, की हाऊ मेनी म्हणू शकतो आपण, हाऊ मच, हाऊ ओल्ड, हाऊ लॉंग. सो या प्रकारे हाऊचं रिलेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे झालं एवढं. त्यानंतर अजून काय आहे की एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज दिलेले आहे, ते पॅरलल ॲक्टिव्हिटी एन्फोर्समेंट. टीचर विल आस्क द स्टुडंट टू मेक अ लिस्ट ऑफ WH वर्ड्स अँड कन्स्ट्रक्ट क्वेश्चन्स विथ इट. ॲक्च्युली पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे आपल्याला करायचंच आहे, त्यामुळे इथे तुम्हाला करण्याची गरज नाही हे, कारण पुढे लिहायचं आहे आपल्याला नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. सो इव्हॅल्युएशन बघा. द टीचर्स विल गिव्ह सम सेंटेन्सेस विथ अंडरलाईन पोर्शन्स अँड आन्सर अँड आस्क द स्टुडंट्स टू मेक WH टाईप क्वेश्चन्स. म्हणजे शिक्षक तुम्हाला काही ॲन्सर्स लिहून देतील आहे आणि त्याची क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करायची, असं या ठिकाणी सांगितलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला पार पडायची आहे. सो या ठिकाणी ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली आहे असं मी सांगतो आहे. जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये नोंद करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये या पद्धती आता आपण जे बोललो आहे ते नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दिसेल आहे यानंतरची ॲक्टिव्हिटी. सो इथे मी थांबतो आहे. थँक्यू.